सोलापूरमध्ये नेमकं काय चित्र आहे हे आपल्याला सांगण्यासाठी आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत। सुनील, सोलापूरमध्ये तगडी फाईट कुणाकुणामध्ये झाली होती, विशेष लक्षवेधी लढती कुठे होत्या आणि कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे? माधवी, खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी ही तसं अकलूज आणि कुर्डवाडी वगळता कुठेही दिसत नव्हती। सर्वच ठिकाणी ज्या फाईट झाल्या त्या भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंचा गट अशाच रीतीने झालेल्या होत्या। यंदा पहिल्यांदाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व 12 नगरपालिका आणि नगरपंचायत मध्ये कमळ चिन्हावर म्हणजे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती। त्यामुळं खरी प्रतिष्ठा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पणाला लागलेली आहे। मात्र सोलापूर जिल्ह्यातली सांगोल्याची लढत असेल, अकलूजची लढत असेल, अतिशय जोरात झालेली होती। अभद्र युत्या इथं पाहायला मिळाल्या होत्या। सांगोल्यात शहाजीबापूंना एकटं पाडण्यासाठी भाजप असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, माजी आमदार दीपक साळुंखे असतील यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली होती। तर कुर्डवाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला बाजूला सत्तेवरून काढण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली होती। अशा अनेक अभद्र युत्या जिल्ह्यात झाल्या जरी असल्या तरी खरी लढत ही भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना अशाच रीतीने आहे। सांगोल्यामध्ये शहाजी बापूंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तर अकलूजमध्ये मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अतिशय घासून निवडणूक तिथं झालेली आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारात अजूनही सांगता येत नाही अशा स्थिती तिथं आहे। पंढरपूरची परिस्थिती तशीच आहे। काल ज्या मंगळवेढ्यात नगरपालिकेची निवडणूक झाली तिथंही भावकीचा वाद उफाळून आला होता। भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात तिथं त्यांचे चुलती स्वतः निवडणूक लढवत होती, त्यामुळे तिथं भावकीचा वाद उफाळून आलता। एकंदर सोलापूर जिल्ह्यातलं चित्र पाहता बार्शीची निवडणूक असेल किंवा दुधनीची निवडणूक असेल अतिशय घासून झालेली आहे। मोहोळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घासून अशा रीतीनं वेगवेगळे पक्ष रिंगणात उतरल्यामुळे घासून निवडणूक चालू आहे। एकंदर संपूर्ण जिल्ह्यात जर बघितलं तर भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच लढत संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळते आणि त्याचाच निकाल थोड्या वेळात आता लागणार आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होते। मी आता सांगोल्यात उभा आहे। सगळ्या राज्याचं लक्ष शहाजी बापूंचं काय होणार याकडे आहे आणि ज्या पद्धतीने शहाजी बापूंना एकटं पाडल्यानंतर सांगोलाकरांनी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता ते पाहता शहाजी बापू या तिघांनाही वरचढ ठरतील का हेही थोड्या वेळात दिसणार आहे। माधवी, नक्कीच हेच आपल्याला जाणून घ्यायचंय आणि आज निकाल लागणार आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सुनील, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।